Hello students, in today's lecture we studied about functions in C++. What is functions? Functions म्हणजे काय? A function is a group of code or code block which perform a specific task. It is also called as a method or subprograms. म्हणजे एखादा स्पेसिफिक कोड किंवा ब्लॉक ऑफ कोड्स जर तुम्ही लिहून ठेवायचं असेल तर त्या पार्टला आपण काय म्हणणार आहे? फंक्शन किंवा मेथड किंवा सब प्रोग्राम्स. The main advantages of the function is that it reduces complexity and size of program. This is possible because a function can be called or used any number of times in a program. फंक्शनचा यूज काय आहे बघा. जर एखादा प्रोग्राम एखादा कोड म्हणजे जसे की फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एकाच प्रोग्राममध्ये फंक्शन्स डिक्लेअर करून ठेवलेला असतात. फंक्शन्स म्हणजे काय? छोटे छोटे प्रोग्राम किंवा छोटे छोटे मेथड्स क्रिएट करून ठेवणे म्हणजे फंक्शन. ॲडिशनचा एक पार्ट झाला, सबस्ट्रॅक्शनचा एक पार्ट झाला, मल्टिप्लिकेशनचा एक पार्ट झाला आणि डिव्हिजनचा एक पार्ट झाला. छोटे छोटे पार्ट्स म्हणजे काय झाले? तुम्ही छोटे छोटे ब्लॉक्स क्रिएट करून ठेवलं आहे. ज्या वेळेला तुम्हाला ते ब्लॉक्स पाहिजे असतील त्यावेळेला तुम्ही काय करू शकताय? कॉल करू शकताय. म्हणजेच काय झालं? प्रत्येक प्रोग्राममध्ये एकाच प्रोग्राममध्ये मल्टिपल टाइम्स काय करू शकत नाही तुम्ही करताय. मल्टिपल्स टाइम्स काय करायची गरज नाही, कोड घ्यायची गरज नाही. एकदाच फंक्शन्स डिक्लेअर करून ठेवायचं आणि जितके वेळा तुम्हाला पाहिजे आहे तितके वेळा तुम्ही काय करू शकताय? ते फंक्शन्स कॉल करू शकताय. म्हणजेच काय झालं? तुमची कोड कॉम्प्लेक्सिटी कमी झाली. म्हणजे काय झालं? कोड रिड्यूस झाला तुमचा. त्याच्यानंतर साईज ऑफ प्रोग्राम्स झाला, प्रोग्रामची साईज कमी झाली. आणि मेन म्हणजे काय झालं? प्रोग्राम लिहिताना तुमचे काय झालं? जेवढे फंक्शन्स तुम्हाला मल्टिपल टाइम्स लिहायची गरज लागणार नाही. त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे? फंक्शन्स क्रिएट करून ठेवायचे आहेत. फंक्शन्स दोन प्रकारे क्रिएट करून ठेवू शकतो आपण. दोन प्रकारे फंक्शन्स लिहिता येतात. एक तर स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स हे बाय डिफॉल्ट असतात आणि नेक्स्ट आहे युजर डिफाईन्ड फंक्शन्स. आता स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स म्हणजे काय? These functions are already defined by relevant header files and can be used directly by including them as header. म्हणजे हेडर फाईल्स ज्या तुम्ही देताय त्या म्हणजेच काय येणार आहे? बाय डिफॉल्ट लायब्ररी फंक्शन्स आहेत ते. जेव्हा तुम्ही हेडर फाईल्स लिहिताय त्याच वेळेला ते काय होणार आहेत? हेडर फाईल्स थ्रू फंक्शन्स कॉल होतात. सेकंड आहे युजर डिफाईन्ड फंक्शन्स. ए कोड ब्लॉक दॅट इज क्रिएटेड बाय द युजर इज कॉल्ड ॲज युजर डिफाईन्ड फंक्शन्स. म्हणजे काय? युजरनं क्रिएट केलेले फंक्शन्स म्हणजेच काय? युजर डिफाईन्ड फंक्शन्स. युजर कॅन बी डिफाईन इट्स ओन फंक्शन विथ इट्स ओन युनिक फंक्शनॅलिटी. म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीनं फंक्शन्सला स्ट्रक्चर द्यायचं आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला फंक्शन्स म्हणजे एखादा आउटपुट किंवा एखादा प्रोग्राम करायचा आहे म्हणजे शो करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही फंक्शन्स लिहू शकता. आता एखादं फंक्शन्स असेल तर कशा पद्धतीनं लिहायचं आहे ते आपण बघूया. अंडरस्टँडिंग फंक्शन्स इन C++. फंक्शन्स आर द मेन बिल्डिंग ब्लॉक ऑफ द प्रोग्राम. वेन ए फंक्शन इज कॉल्ड द प्रोग्राम कंट्रोल टू पास द बॉडी ऑफ द फंक्शन्स. Function executes each and every statements in the function's body and program controls return when function statement are closing. म्हणजेच काय? एखादा फंक्शन जर तुम्हाला क्रिएट करून ठेवला असेल तर फंक्शन्स कॉल केल्यानंतर काय होणार आहे? फंक्शन्समधला प्रत्येक सेंटेन्स म्हणजे वन बाय वन एक्झिक्युशन होणार आहे. फंक्शन्स जोपर्यंत एक्झिक्यूट होणार आहे जोपर्यंत तुम्ही फंक्शन्स क्लोज होत नाही किंवा रिटर्न स्टेटमेंट कंपायलरला भेटत नाही किंवा क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत काय होणार आहे? तुमचं फंक्शन्स एक्झिक्यूट होणार आहे. एक एक्झाम्पल बघूया. जनरल सेंटॅक्स बघूया आपण. आयोस्ट्रीम युझिंग नेम स्पेस STD. आता इथे बघा फंक्शन डिक्लेरेशन केलेलं आहे. व्हॉइड माय फंक्शन. फंक्शन काय केलं आहे? मी डिक्लेरेशन. इंटिजर मेनमध्ये मी काय केलेलं आहे? फंक्शन कॉल केलेलं आहे आणि मेन आणि क्लासच्या बाहेर मी काय केलेलं आहे? फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशनमध्ये काय येणार आहे? तुमचं बॉडी ऑफ दी फंक्शन्स. म्हणजे जे तुम्हाला फंक्शन्स एक्झिक्यूट करायचे आहे, ज्या पद्धतीनं तुम्हाला फंक्शन्स डिफाईन करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता? बॉडी क्रिएट करू शकता. व्हाईल रनिंग दी प्रोग्राम. म्हणजे जर तुम्ही एखादा फंक्शन्स तुम्ही लिहिला असाल तर कशा पद्धतीनं रन होणार आहे? प्रोग्राम
when the compiler reaches the my function call. फंक्शन्स कॉल म्हणजे कुठं आलं बघा, फर्स्ट फंक्शन्स कॉल मेनमध्ये येणार आहे. मेनमधूनच काय होणार आहे, तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे. ज्या वेळेला त्याला फंक्शन्स कॉल होईल त्याच्यानंतर फंक्शन्स कॉल नंतर कुठे जाणार आहे बघा कर्सर. इट पास दी कंट्रोल टू दी डेफिनेशन. फंक्शन्स कॉल नंतर कुठे जाणार आहे, फंक्शन डेफिनेशनला. ज्या वेळेला फंक्शन डेफिनेशनला जाईल ऑफ दी माय फंक्शन्स अँड एक्झिक्यूट द बॉडी ऑफ माय फंक्शन. म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळेला फंक्शन डेफिनेशनला तुमचा कंट्रोल जाणार आहे त्यावेळेला तिथून डायरेक्ट कुठं येणार आहे, तुमचा फंक्शन्स बॉडीमध्ये एक्झिक्यूट पार्ट होणार आहे फंक्शन बॉडीचा. आणि बॉडीमध्ये जो एक्झिक्युशन असेल म्हणजे काय असणार आहे, तुम्ही एखादं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स असेल तुमचं बॉडीमध्ये किंवा तुम्ही काहीतरी डेटा प्रिंट करत असाल बॉडीमधून, तो प्रिंट होणार आहे ते एक्झिक्यूट होणार आहे. आफ्टर दी बॉडी ऑफ कम्प्लिशन प्रोग्राम कंट्रोल रिटर्न्स बॅक टू द मेन. म्हटल्यानंतर पहिला काय होणार आहे बघा, म्हणजे फंक्शन कॉल होणार आहे. फंक्शन कॉल झाल्यानंतर डेफिनेशन पार्टला जाणार आहे. डेफिनेशनमधून काय होणार आहे, फंक्शन बॉडीमध्ये येणार आहे. बॉडी पार्ट एक्झिक्यूट होऊन परत रिटर्न कर्सर कुठं जाणार आहे, बॅक टू द मेन मेथडला. आणि मेन मेथडमधून काय होणार आहे, तुमचं आउटपुट डिस्प्ले होणार आहे. एक्झिक्यूट द मेन मेथड. एखादा एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघा काय केलेलं आहे मी, काय केलेलं आहे, व्हॉइड फंक्शन नेम माय फंक्शन दिलेलं आहे म्हणजे फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेरेशन केल्यानंतर मेन मेथडमध्ये मी काय केलेलं आहे, फंक्शन कॉल केलेलं आहे माय फंक्शन. फंक्शन्स कॉल केल्यानंतर फंक्शन कॉल करायच्या अगोदर मी काय केलेलं आहे, एक मेसेज दिलेला आहे फंक्शन अबो फंक्शन कॉल. त्याच्यानंतर मी फंक्शन कॉल केल्यानंतर अजून एक मेसेज दिलेला आहे बिलो फंक्शन्स कॉल. फंक्शन्स कॉलच्या म्हणजे मेनच्या मेथडच्या बाहेर मी काय केलेलं आहे, फंक्शनची बॉडी क्रिएट केलेली आहे. फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशनमध्ये मी काय केलेलं आहे, बॉडी पार्ट लिहिलेला आहे सी आउट माय फर्स्ट फंक्शन इन C++ मी मेसेज दिलेला आहे. आता बघा पहिला काय होणार आहे, फंक्शन कॉल होणार आहे मेन मेथडमध्ये. मेन मेथडच्या अगोदर मी काय केलेलं आहे, सी आउटचा मेसेज दिलेला आहे. म्हटल्यानंतर मला पहिल्यांदा काय येणार आहे, अबो फंक्शन कॉल मेसेज येणार आहे. त्याच्यानंतर मला मेन फंक्शन कॉल झालेला आहे. मेन फंक्शन कॉल झाल्यानंतर कुठं जाणार कर्सर, फंक्शन डिक्लेरेशनमध्ये. फंक्शन डिक्लेरेशनचा पार्ट कुठला आहे, माय फंक्शन्स. म्हणजे कंपायलर काय करणार आहे, माय फंक्शनचा कुठं डेफिनेशन्स पार्ट सर्च करणार आहे. डेफिनेशन्स पार्ट कुठं आहे, इकडं आहे. डेफिनेशन्स पार्टमध्ये काय येणार आहे, जेवढे तुमचे काय असतील आउटपुट असेल किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असेल ते सॉल्व होणार आहे सगळं. इथं काय केलेलं आहे, आउटपुट प्रिंट केलेलं आहे पण माय फर्स्ट फंक्शन इन C++. आउटपुट डिस्प्ले झालं. त्याच्यानंतर कुठं जाणार आहे कर्सर, मेन मेथडच्या फंक्शनमध्ये. मेन मेथडच्या फंक्शनमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट काय होणार तुमचा प्रोग्राम आउटसाईड. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, अजून एक मेसेज प्रिंट झालेला आहे बिलो फंक्शन कॉल आणि मग तुमचा प्रोग्राम एक्झिट होणार आहे. समजलं. प्रोटोटायपिंग म्हणजे काय, ए फंक्शन प्रोटोटायपिंग इज ए प्रोसेस ऑफ डिक्लेअरिंग ए फंक्शन्स फॉर द कंपायलर टू अंडरस्टँड दी फंक्शन नेम, आर्ग्युमेंट्स अँड रिटर्न टाईप. म्हणजे एखादं फंक्शन डिक्लेअर करताना कंपायलरला अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे की नेम, आर्ग्युमेंट्स आणि रिटर्न टाईप कुठल्या कुठल्या आहेत आणि कसे डिक्लेअर केलेले आहेत. मग फंक्शन्स प्रोटोटायपिंगमध्ये काय होणार आहे, फंक्शन्स लिहिताना कुठल्या काय काय तुम्हाला पाहिजेत, फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन कॉल आणि फंक्शन डेफिनेशन. डिक्लेरेशन पार्ट मी मग अशी वरती तुम्हाला सांगितलेलंच आहे. फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे काय येणार आहे, त्याचं सिंटॅक्स, रिटर्न टाईप, फंक्शन नेम, पॅरामीटर्स जर असतील तर, नसतील तरी जसं तुमच्या प्रोग्राममध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला प्रोग्राम पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पॅरामीटर्स देऊ शकताय किंवा नाही दिले तरी चालतील. मी काय केलेलं आहे बघा एक्झाम्पलमध्ये, इंट ॲड. मी ॲड माझा काय झाला, फंक्शन नेम झाला. इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय माझे काय झाले, पॅरामीटर्स झालेले आहेत. रिटर्न टाईप, ए फंक्शन कॅन रिटर्न ए व्हॅल्यू युझिंग दी रिटर्न स्टेटमेंट टू दी मेन प्रोग्राम. The function does not return value if the return type is void. मी इथं इंटिजर दिलेला आहे. जर तुम्ही तुमच्या फंक्शन्सला जर void दिला तर काय होणार आहे,
वॉइड म्हणजे काय, रिटर्न नथिंग. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इथं वॉइड द्याल इंटिजरच्या ठिकाणी, जसं मी इंटिजर दिले तसं ते मी वॉइड जरी डेटा टाईप दिला तर काय होणार आहे, तुम्हाला पॅरामीटर तुम्ही पास करू शकणार नाही. वॉइडचा अर्थ काय आहे, रिटर्न नथिंग, म्हणजे काय पण रिटर्न करणार नाही. जर तुम्ही पॅरामीटर पास केला तर काय, कसं काय रिटर्न करेल, कारण तुम्ही ऑलरेडी डेटा टाईप्स काय दिलेलं आहे, वॉइड दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला कोणताही काही रिटर्न करायचं नसेल त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, रिटर्न टाईप वॉइड द्यायचं आहे. नेक्स्ट आहे फंक्शन नेम. ए फंक्शन नेम इज अ यूजर defined name identifiers by calling using the function name and the parameter list together consist the function signature. म्हणजे फंक्शन नेम कोण ठरवणार आहे, तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्ही काय करू शकताय, फंक्शन नेम देऊ शकताय आणि तुमच्या प्रोग्रामच्या रिलेटेड तुम्ही काय करू शकताय, पॅरामीटर पास करू शकताय. बघा इथं पॅरामीटर 1, पॅरामीटर 2, पॅरामीटर अप टू n पर्यंत तुम्ही काय करू शकता, पॅरामीटर पास करू शकता. The parameter is a variable which holds the data argument transfer the data from the main program to the function definition. म्हणजे काय, ह्या पॅरामीटर थ्रूच तुम्ही काय करू शकता, डेफिनेशनला फंक्शन डेफिनेशनच्या पार्टला काय करू शकता, तुमचा त्याला समजू शकते की तुम्ही किती पॅरामीटर दिलेला आहात, किती पॅरामीटर तुम्ही पास केलेले आहेत, पॅरामीटर कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, इंटिजर, फ्लोट, डबल, ते सगळं काय होणार आहे, तुमच्या फंक्शन कॉल झाल्यानंतर काय होणार आहे, तुमचे फंक्शन डेफिनेशन थ्रू तुम्हाला ते समजणार आहे. ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स आणि फॉर्मल आर्ग्युमेंट्स. म्हणजे इन मेन प्रोग्राम व्हेरिएबल्स आर्ग्युमेंट्स आर नोन ॲज द ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स ड्युरिंग दी फंक्शन कॉल आणि फॉर्मल आर्ग्युमेंट. दी फंक्शन डेफिनेशन व्हेरिएबल्स आर्ग्युमेंट्स इज नोन ॲज अ फॉर्मल आर्ग्युमेंट्स. फंक्शन्स मेन प्रोग्राम व्हेरिएबल्स, म्हणजे ज्या वेळेला तुमचा मेन प्रोग्राममध्ये व्हेरिएबल्स, तुमचे मेन मेथडमध्ये तुम्ही व्हेरिएबल पास करणार आहे त्याला काय म्हणायचं आहे, ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स. आणि फॉर्मल म्हणजे काय, तुमचं डेफिनेशन व्हेरिएबल फंक्शन डेफिनेशन पार्ट आहे त्यावेळेला तिथं तुम्ही व्हेरिएबल पास करणार आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, फॉर्मल आर्ग्युमेंट्स. बघा फंक्शन कॉल कशा पद्धतीने करायचं आहे, इंटिजर मेन मेथडमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय करायचं आहे, फंक्शन कॉल करायचं आहे. जसे की इथं केलेलं आहे इंटिजर मेन, ॲडमध्ये ए आणि बी, ए आणि मी माझे दोन काय केलेले आहेत, पॅरामीटर पास करून घेतलेले आहेत. म्हणजे मला काय करायचं आहे, ॲडिशन ए आणि बीची काय करून ॲडिशन करायची आहे. फंक्शन डेफिनेशन काय होणार आहे, ॲक्च्युअल फंक्शन कोड ब्लॉक. म्हणजे जेवढा डेफिनेशनचा अर्थ काय आहे, ज्या फंक्शनमध्ये बॉडी पार्ट तुम्हाला लिहायचा आहे त्या पार्टला आपण काय म्हणायचं आहे, फंक्शन डेफिनेशन. एक्झाम्पल बघूया, मी काय केलेलं आहे बघा, फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे इंट ॲड इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय. मी दोन पॅरामीटर्स पास केलेले आहेत ॲड फंक्शनला, कुठल्या इंटिजर टाईपच्या. हे काय झालं माझं फंक्शन डिक्लेरेशन. त्याच्यानंतर इंटिजर मेनमध्ये सी इक्वल्स टू ॲड काय झालं माझं फंक्शन नेम आहे, जे तुम्ही फंक्शन नेम लिहिता आहे डिक्लेअर करणार आहे तेच कॉलला आलं पाहिजे आणि तेच डेफिनेशनला सुद्धा सेम द्यायचं आहे. ए आणि बी मी दोन इथं पॅरामीटर पास केलेले आहेत, व्हेरिएबल ॲज अ व्हेरिएबल आहेत. ते व्हेरिएबल तुम्ही कशा थ्रू घ्यायचं आहे, इंटिजर ए आणि बी. काय झालं माझं फंक्शन कॉल झालं. ज्या वेळेला फंक्शन्स कॉल होईल त्यावेळेला काय होणार आहे, फर्स्ट पार्ट इथं येणार आहे फंक्शन्स कॉल. म्हणजे यातल्यानंतर काय होणार, कंपायलर शोधणार ॲड फंक्शन्स कुठं आहे म्हटल्यानंतर ॲड फंक्शनमध्ये इकडे जाणार. ॲड फंक्शनला गेल्यानंतर काय होणार आहे, तिथं इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय. म्हणजे काय झालं, इंटिजर एची व्हॅल्यू काय होणार आहे, एला असाईन होणार आहे आणि बीची व्हॅल्यू वायला असाईन होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, तुमचा डेटा इकडे येणार आहे डेफिनेशन पार्टला आणि डेफिनेशनमध्ये जो पार्ट असेल तो एक्झिक्यूट होणार आहे. कधी, फंक्शन डेफिनेशनला. समजलं. इथं मी अजून पॅरामीटर पास करून घ्यायचे आहेत इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय. हे झालं एक डायग्राम. बघा कशा पद्धतीनं प्रोग्राम एक्झिक्यूट होतो आहे. कंपायलर अंडरस्टँड अबाउट फंक्शन्स. म्हणजे फंक्शन्स ज्या वेळेला कॉल होईल त्यावेळेला काय होणार आहे, तुमचा कर्सर फंक्शन्स डिक्लेरेशनला जाणार आहे. डिक्लेरेशनला गेल्यानंतर कंपायलरला काय समजणार आहे, तुमचा इंटिजर टाईपचं एक फंक्शन आहे आणि त्याला तुम्ही दोन पॅरामीटर पास केलेले आहेत, कुठले इंटिजर टाईपचे एक्स आणि वाय. त्याची मला काय करायचं आहे, ॲडिशन करायचे आहे. जे कशावरून कळालं त्याला, ॲड मेथडवरून किंवा ॲड फंक्शनवरून. ॲड फंक्शनमध्ये काय झालेलं आहे, इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय दोन पॅरामीटर पास केलेले आहेत, ते ए आणि बीला असाईन झालेले आहे.
ए आणि बीमध्ये असाइन झाल्यानंतर जे तुम्ही फंक्शन्स बॉडीमध्ये काही लिहिणार असाल तो पार्ट एक्झिक्यूट होणार आहे आणि रिटर्न कुठं जाणार आहे, मेनमध्ये जाणार आहे. हे झालं हे डायग्रामचं एक्सप्लेनेशन. सिम्पल प्रोग्राम एक बघूयात काय झालेलं आहे बघा. इंटिजर ॲड फंक्शन डिक्लेरेशन, त्याच्यानंतर मी इंटिजर ए इक्वल्स टू 10, बी इक्वल्स टू 20 आणि सी एक व्हेरिएबल घेतलेला आहे कुठला, इंटिजर टाईपचा. सी इक्वल्स टू ॲड माझं काय आहे, मेथड किंवा फंक्शन नेम आहे. ए आणि बी मी काय केलं, ॲडिशन, मला ए आणि बीची काय करायची, ॲडिशन करायची आणि डिस्प्ले करायचं. म्हणजे काय झालं बघा. नेक्स्ट माझं मेन मेथड कंप्लीट झाली. त्याच्यानंतर मी काय केलं आहे, फंक्शन डिफिनेशन केलेले आहे, डिक्लेरेशन झालं आहे. त्याच्यानंतर फंक्शन कॉल झालेलं आहे. फंक्शन डेफिनेशनमध्ये काय काय केलं आहे मी, फंक्शन डेफिनेशनमध्ये सुद्धा ॲड इंट एक्स इंट वाय घेतलेला आहे. त्याच्यानंतर इंटिजर झेडमध्ये एक्स आणि वायची ॲडिशन्स करून रिटर्न झेड केले. म्हणजे काय होणार आहे बघा, स्टेप बाय स्टेप बघूया. फर्स्ट लाईन बाय लाईन एक्झाम्पल एक्सप्लेनेशन बघूया. स्टेप 1ला काय होणार आहे, फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेरेशन कुठलं आहे, इंट ॲड इंट एक्स int y. Function declaration is for compiler understanding about function. Here compiler understand function name is add which has two number of arguments with integer and return type is int. म्हणजे दोन आर्ग्युमेंट्स आहेत, ॲड नावाचं फंक्शन आहे आणि रिटर्न टाईप इंटिजर आहे. हे कशाला कुणाला समजलं आता, डिक्लेरेशन थ्रू कंपायलरला समजलं. स्टेप 2 व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल डिक्लेरेशन मी काय केलेलं, इंटिजर ए इक्वल्स टू 10, बी इक्वल्स टू 20 आणि सी म्हणजे तीन व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत इंटिजर टाईपचे आणि दोन व्हेरिएबलला मी काय केलेलं ते व्हॅल्यू असाइन केलेले आहेत आणि त्या दोन्हींची व्हॅल्यू आणि मला रिटर्न टाईप काय माझा इंटिजर आहे. तर फंक्शन कॉल करताना काय होणार आहे, व्हाईल ए प्रोग्राम इज रनिंग द प्रोग्राम रिचेस टू द ॲड फंक्शन कॉल स्टेटमेंट ई पास to control the definition of add int x int y. Here a and b is actual parameters that value passed into int x and int y. We cannot access a and b values in the function definition. Z and y are formal parameters. Now म्हणजे काय बघा अगोदर, इंट एक्स आणि इंट वाय, ॲड इंट एक्स आणि इंट वाय ला तुमच्या ए आणि बी ह्या काय झालं तुमच्या ॲक्च्युअल पॅरामीटर्स आहेत, ते काय झाले व्हॅल्यू असाइन होणार आहेत. तेच काय होणार आहे तुमचं एक्स आणि वायला सुद्धा होणार आहेत. एक्सला 10 वायला 20 व्हॅल्यूज असाइन होणार आहेत. हे काय झालं तुमचे ॲक्च्युअल पॅरामीटर्स, समजलं, सॉरी फॉर्मल पॅरामीटर्स. त्याच्यानंतर काय होणार आहे फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशनमध्ये तुमचे एक्सला आणि वायला तुमचे काय होणार आहेत फॉर्मल पॅरामीटर्सचे, ॲक्च्युअल पॅरामीटर्सला व्हेरिएबल्सला काय होणार आहेत व्हॅल्यू असाइन होऊन तुमचे ॲडिशन होणार आहे. तुम्हाला आउटपुट काय होणार आहे रिटर्न झेड म्हणजे काय होणार आहे तुम्हाला आउटपुट ॲडिशन ज्या ए आणि बी म्हणजे एक्स आणि वायला ते व्हॅल्यू जाऊन तो कर्सर परत मेनला जाणार आहे आणि व्हॅल्यू तुमचा आउटपुट डिस्प्ले काय होणार आहे व्हॅल्यू इज 30 आउटपुट डिस्प्ले होणार आहे. द फंक्शन टाईप नेक्स्ट पार्ट आहे. म्हटल्यानंतर फंक्शन तुम्ही किती प्रकारे लिहू शकता. नो आर्ग्युमेंट्स, नो रिटर्न टाईप व्हॅल्यूज, नो आर्ग्युमेंट्स बट रिटर्न व्हॅल्यूज, आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यूज आणि आर्ग्युमेंट अँड रिटर्न व्हॅल्यूज. म्हणजे फंक्शन आर्ग्युमेंट्स म्हणजे फंक्शन तुम्ही 4 प्रकारे डिक्लेअर करू शकताय. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. नाऊ वी आर स्टॉप हिअर. थँक्यू.